नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सोनंदी चिंकीला घेऊन डॉक्टरांकडे येते। डॉक्टर मात्र आता सोनोग्राफी वगैरे करून बाळाची वाढ वगैरे कसे आहे ते पाहतात। तेव्हा डॉक्टरने तिला चेकअप करून आता बाळाबद्दल काय हवं काय नको ते सगळं सांगितलेलं असतं। तेव्हा आता सोनंदी चिंकीला विचारते की काय गं, तू ठीक आहे ना, काही तुला घाम इतका का आला? चिंकी म्हणते की नाही हो वहिनी, मी ठीक आहे। त्यानंतर इकडे अंशुमन अर्पितावर खूपच भडकलेला असतो। डोक्यावर पडलेली आहे का, तिच्या अंगावर धावून जातो आणि दूध सांडलंच कसं। एकदा ते दूध तिच्या पोटात जायला हवं होतं, तेव्हा तो तिला मारायला सुद्धा धावतो। तर अर्पिता मलिकाच्या मागे लपते आणि माझ्यामुळे नाही, त्या सोनंदीमुळे हे दूध सांडलं असं म्हणते। तेव्हा मलिका म्हणते की आता बोंबलत बसा। तर लगेच अंशुमन म्हणतो की नाही, आता मात्र जे काही आपल्याला करावं लागणार आहे तर ते समर दादा येण्याच्या अगोदरच करावं लागेल आणि तो जर परत आला तर माझी वाट लागेल। आणि तुला तर माहितीच आहे की तो मात्र आता काय म्हणजे शिक्षा देतो, त्याचं तर माहितीच आहे तुला। लगेच ॲक्शन सुद्धा घेतो। तर मलिका म्हणते की हो, समर जर आला तर मात्र सगळं काही संपलेलं आहे आणि मग मात्र शेवटी तो तुझी मान धरेल आणि त्या मोलकर्णी बरोबर तुला लग्नासाठी उभं करेल। तेव्हा अंशुमन म्हणतो की अगं मम्मा प्लीज असं बोलू नकोस ना, काहीतरी सोल्युशन सांग की यावर काय करायचं आहे ते। त्यावरती मलिका म्हणते की सोल्युशन तर मी आणलं होतं, तुम्हाला एक साधं काम दिलं होतं, ते काम सुद्धा व्यवस्थित धड जमत नाही। अर्पिता म्हणते की मम्मा सॉरी, कारण आम्ही तुझ्या इतकी हुशार नाहीत। तर अंशुमन विचारतो की आता काय करायचं आहे? तर मलिका म्हणते की आता फक्त तो काय करतो याची वाट बघत बसा। तर अंशुमन म्हणतो की हो का, मग नक्की तो माझं आणि चिंगीचं लग्न लावून देईल। तर मलिका लगेच रागाने काही न बोलता बाहेर निघून जाते। तर अर्पिता मम्मा करते आणि अंशुमनला म्हणते की हे सगळं उचलून ठेव आणि ती सुद्धा आता घाईने बाहेर निघून जाते। त्यानंतर इकडे आता सुष्मिता मोबाईलमध्ये सगळं काही बघून वगैरे खूपच खुश होत असते। नक्की ती कुणाबरोबर चॅटिंग करत असते आणि तेवढ्यात आता मंदा अगदी कपडे वगैरे धुवून तिथे थकून बसलेली असते आणि तिचं आईगं वाईगं सुरू असतं। एकदा वय झाल्यानंतर सगळं काही संपतं आणि सुष्मिताला आता म्हणते की हो, तुला सुद्धा कळेल ना एकदा वय झाल्यानंतर। सुष्मिता नाईस करत असते कारण तिचं मंदाकडे लक्षच नसतं। तर आता तुमच्या वेळेस काय सांगायचं बाई, सगळे काम हे रोबो करत असतील। आणि सुष्मिता अगं जर ऐकतेस ना माझं बोलणं, जर सासरी गेली आणि तेथे जर काही काम जमलं नाही तर तू आमचं नाक वगैरे नाही ना कापणार, तुझ्या वहिनीसारखं तर नाही ना वागणार तू, आणि जर तशी वागली तर मी तुला फटके देईल। सुष्मिता आता बरोबर तिचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि ती फक्त मंदाच्या तोंडापुरतं बोलते। त्यानंतर आणि मंदा मात्र आता अधिराचंच म्हणजे घराणं करत असते। एकदा मुलं झालेली असते तर माझे नातवंड माझ्याशी खेळले असते, परंतु हिला मुलं वगैरे नकोय, अक्कल नसल्यासारखं वागत असते। परंतु सूसचं लक्षच नसतं, सूल मोबाईलमध्ये आता मग्न असते। त्यानंतर आता इकडे चिंगी मात्र खुश होत सोनंदीला विचारते की वहिनी, माझ्या बाळाची धडधड कशी होती तुम्ही बघितलीस का? सोनंदी हो म्हणून मान डोलावते। डॉक्टर आता व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतात। तेवढ्यात तिथे मलिका येते। आता सोनंदी विचारते की काय हो मलिका काकू, तुम्ही आता म्हणजे इकडे कशा आणि आम्ही इकडे आहोत हे तुम्हाला कसं कळालं? मलिका म्हणते की हो सांगते आणि हे बघ सोनंदी, अगं या एरियामधील हे मात्र बेस्ट क्लिनिक आहे, त्यामुळे मला वाटलं होतं की तू नक्की हिला घेऊन इथे येशील आणि म्हणूनच मी इथे आले। सोनंदी विचारते की पण का आल्यात? मलिका आता नाटक करत म्हणते की अगं मला चिंगीची काळजी वाटली म्हणून आले, शेवटी नातं आहे आणि चालेल ना सोनंदी तुला थांबलं तर? आणि डॉक्टरांना विचारते की डॉक्टर आता काय केलं पाहिजे बरं आपण? तेव्हा मात्र आता सोनंदी मलिकाकडे बघत डॉक्टरांना म्हणते की चिंगीची हेल्थ नीट राहणं ही आमची सगळ्यांची प्रायोरिटी आहेच। डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, काळजी वगैरे कशी घ्यायची आहे मी सांगते, काही औषध वगैरे लिहून देते आणि सप्लिमेंट सुद्धा सुरू करावं लागेल। तर मलिका म्हणते की कशाला? तर डॉक्टर म्हणतात की हे बघा तिचं वय बघा, त्यामुळे सप्लिमेंटची तिला गरज आहे, तिची तब्येत सुद्धा ठीक राहील आणि बाळाची ग्रोथ सुद्धा चांगली होईल। तेव्हा मलिका म्हणते की एक्सक्यूज मी डॉक्टर, तिचं लग्न झालेलं नाही आणि तिचं वय सुद्धा लहान आहे, बाळाला वाढून तरी ती काय करेल बरं? आणि हे बघा जर आपण ह्या बाळाला पाडलं तर, हा गर्भ पाडला तर? तेव्हा चिंगी लगेच जोरात ओरडते। चिंगी म्हणते की तुमचं हे काय बोलणं आहे, तुम्ही का माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतात? चिंगी लगेच रडायला सुरुवात करते। सोनंदीला मिठी घेऊन समजावते। चिंगी रडत म्हणते की वहिनी, आता आपण बघितलं बाळाचे हर्ट्स किती छान आहेत आणि किती नाजूक आहेत आणि ह्या तर बाळाला मारण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघ चिंगी, जे तुला हवं आहे ते होणार आहे। तर मलिका म्हणते की हो डॉक्टर, मी इतकं काय चुकीचं बोलले हो?
आता हिचं वय कमी आहे आणि हीच मात्र लहान असल्यामुळे बाळाला कशी वाढवणार आहे. आणि हे बघ स्वानंदी म्हणते की जे आईच्या मनात आहे तेच होईल, मी मात्र कुणाला मी काही करून देणार नाही. आता मलिका अगदी शांतपणे बोलत असते. अगं स्वानंदी, थोडंसं प्रॅक्टिकल विचार करायला नको का? अगं ती पैसे कसे कमवेल, बाळाला काय खायला घालेल, स्वतःला सुद्धा. तेव्हा आता स्वानंदी रागानेच म्हणते की काकू, याचं उत्तर एक माणूस देऊ शकतो आणि ते कोण आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं. आणि चिंगीला आता ती रडता रडता सावरते. हे बघ, काही टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर इकडे मंदा सुष्मिताला म्हणते की काय ग, इतकं सर्व काही बोलते, तुझं लक्ष आहे का बोलण्याकडे? सुष्मिता आता मोबाईलमध्ये बघतच म्हणते की हो आहे. आणि हे बघ अगं, रद्दीवाला येणार आहे, ती रद्दी काढ, कारण माझा हात आता खूपच दुखतोय, स्टूलावर मला चढता येणार नाही. म्हणून ती सुष्मिताला मात्र काम सांगत असते, परंतु सुष्मिताचं लक्षच नसतं. तेव्हा आता सुष्मिता फक्त हो म्हणते आणि मोबाईलकडे बघून हसत असते. तर मंदा तिच्यावर ओरडते की बावट कुठली, अगं मूर्ख कुठली. तेवढ्या सुष्मिता उठते, पण लक्ष कुठे असतं? तिला रद्दी काढायला सांगितलेली असते आणि ती मात्र आता कप्प्यावरची ती फ्लावर प्लॉटची कुंडी घेते आणि मंदाच्या हातात देते. परत मोबाईलमध्ये मग्न होते. तेव्हा मंदाला ओळखते. मंदा म्हणते की सुष्मिता, आणि ती आता फ्लॉवर प्लॉटची कुंडी तिच्या हातात देते आणि म्हणते की बावट कुठली, अगं मी तुला काय मागितलं होतं आणि तू शेवटी काय दिलंस, म्हणून तिच्यावर ओरडते. आणि तू सुद्धा तुझ्या वहिनीसारखीच आहे, दोघेही काम चुकार आहात. सारखं लक्ष आपल्या फोनमध्ये, काय ग काय आहे त्या फोनमध्ये इतकं? तेव्हा लगेच सुष्मिता म्हणते की एक मिनिट, आणि ती फुलदाणी परत ती हातात घेते, मस्त एक फोटो काढते. तो फोटो मात्र ती अंशुमनला पाठवून देते. मंदा विचारते की काय ग, तो फोटो तू कुणाला पाठवला? ती खोटं बोलते. तर मंदा म्हणते की अरे देवा, तुझं नक्की काय सुरू आहे, तुला वेड लागलं की काय? फोनमध्ये बघते, हसते बघते. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो अगं मम्मा, मला असं वाटतं मी वेडी झालेली आहे. अगं नॉर्मली मी वेडी झालेली आहे की खूप वेडी झालेली आहे. आणि मी एक काम करते, माझ्या फॉलोअर्सला विचारते. परत ती आपल्या मोबाईलवर बोलत जाते. तेव्हा मंदाला खूपच राग येतो. मलिका, अंशुमन आणि अर्पिता हॉलमध्ये असतात आणि आजीची वाट पाहत असतात. मलिका म्हणते की ही म्हातारी कुठे गेली, कधी एका जागेवर नसते, पण ह्या म्हातारीचं वेगळंच आहे, ही मात्र घराचा ताबा सोडत नसते आणि तिला काहीतरी आजीशी बोलायचं असतं. तर अर्पिता म्हणते की मम्मा, तू आजीशी नक्की काय बोलायचं आहे? तर मलिका म्हणते की मला माहिती नाही. अर्पिता म्हणते की म्हणजे हे फक्त तू आजीला हे सांग की चिंगी आपल्या घराचं नाक कापणार आहे. आणि अंशुमन मात्र हा सुष्मिताशी बोलत असतो मोबाईलवर, त्याचं सुद्धा मोबाईलमध्येच लक्ष असतं. आजीला आपण हे सांगायचं की ती काहीतरी प्लॅन करून आपल्याकडे आली, तिच्या आजीने तयार करून आपल्याकडे पाठवलेला आहे. आणि तोपर्यंत अंशुमन आता ह्या सुष्मिताची चॅटिंग करत असतो आणि आजीला हे सुद्धा सांगायचं की ती येथे राहून काहीतरी डेंजरस करू शकते, त्यामुळे नको ते इथे राहिला, असं अर्पिता आता मलिकाला सांगत असते आजीला सांगायला. मलिका म्हणते की हो ना, माझ्या डोक्यात हे का आलं नसेल. मलिकाची आता बडबड सुरू असते. तिचं लक्ष अंशुमनकडे जातं आणि अंशुमनला म्हणते की तो फोन फेकून देईल, येथे महत्त्वाचं बोलणं सुरू आहे, तुझं लक्ष कायम त्या मोबाईलमध्ये असतं. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की एकतर तुम्ही माझ्याशी बोलतात आणि काय तुम्हाला आजीशी बोलायचं आहे, पण तुम्ही आता आजीला इथे का बोलावलं? तिला बोलून तरी काय फायदा होणार आहे? आजपर्यंत त्या आजीने कोणती गोष्ट तुझी ऐकलेली आहेस का? नाही. आता ती काय ऐकेल याचा विचार कर. तेव्हा मलिका म्हणते की चिंगीला सपोर्ट करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या परीने मात्र मी त्या म्हातारीला समजावते. त्यात म्हणजे ती स्वानंदी आता इथे नाही, मी माझ्या पद्धतीने तिला बरोबर समजावेल. आणि तेवढ्यात मात्र आजी येते. आजी विचारते की काय ग, घरातल्या घरामध्ये मीटिंग चालली वाटतं. तेव्हा आता मलिका म्हणते की आई, मी काय बोलायचं आता? आणि ती अंशुमन आणि अर्पिताला अगदी खुणावते. आजी म्हणते की परत तुला तुझ्या मुलाला पाठीशी घालायचं असेल, त्यामुळे तू माझ्याशी नाही बोललं तरी चालेल, मी जाते माझ्या रूममध्ये. आणि आता मलिका म्हणते की हे बघा आई, मान्य आहे माझ्या अंशूच्या हातून खूप मोठी चूक झाली, पण आपण मात्र त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त करायचं का? हे बघा, एकट्या चूक अंशूची नाही, चूक त्या चिंगीची सुद्धा आहे. स्वानंदी मात्र आपल्या कोणत्याही घरचा विचार न करता ते चिंगीला सपोर्ट करत असते. आणि हे बघा, स्वानंदी मात्र आता फक्त आपला नाही तर चिंगीचा विचार करते, हे तिचं बरोबर नाही. हे बघा आई, चिंगी राजवाडे हे नाव ऐकायला कसं वाटतं? एकतर आपले राजवाडे कुटुंब काय आहे, खूप मोठ्या लोकांमध्ये आपली उडबस असते आणि ती तर काय एक फालतू मोलकरीण, खूप मिडल क्लास घरातून ती आलेली आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, आजकाल मात्र हे सगळं काही तुझ्या समोर आलं ना, मग तू चिंगीला सपोर्ट करायला हवा होता, परंतु तू कधी तिची विचारपूस केलीस का? नाही ना, फक्त तू तिला नाव ठेवत राहिली. तेव्हा मलिका म्हणते की मी चिंगीला सपोर्ट करायचा? तर आजी म्हणते की हो अगं, हे सगळं तुझ्या मुलामुळे झालेलं आहे, याचा विचार कर ना. तू जबाबदारी घेतली आणि ना तुझ्या मुलाने.
अंशुमन म्हणतो की आजी तू सारखं काय आईला तुझा मुलगा बोलत असते, मी तुझं कोणीच लागत नाही का? तर आजी अंशुमनला म्हणते की तू गप्प बस, माझ्याशी बोलूच नकोस, तर तूच लाज आणलीस आणि वर तोंड करून तू मला विचारतोस. आणि बघ मलिका, मला अजून सुद्धा त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही. तेव्हा मलिका म्हणते की हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही तिला हवी ती शिक्षा द्या आणि त्याला सुद्धा, परंतु चिंगीबरोबर लग्न त्याचं लावून देऊ नका. त्या चिंगीला मात्र आपल्या घरची सून बनू नका. आणि हे बघा, जागोजागी आश्रम असतात असं वाट चुकलेल्या निराधार मुलींसाठी, आणि त्या आश्रमात आपण भरपूर पैसे देणगी वगैरे देऊ आणि चिंगीला सुद्धा भरपूर पैसे देऊ, तिचं आयुष्य आपण तेथे सेटल करू. आजी म्हणते की हो, हेच तुमचं चुकतं, तुम्ही चिंगीकडे माणूस म्हणून बघतच नाही, एक प्रॉब्लेम म्हणून पाहतात. मी तुला मलिका पुन्हा एकदा सांगते की चिंगीत आपला एक आदर आहे आणि या घरात तिला राहण्याचा पूर्णपणे हक्क आहे. तिच्या आजीने मात्र आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे तिला पाठवलेलं होतं. आपण काय करायचं, तिच्यासोबत तिला निराधार म्हणून घराच्या बाहेर घालवायचं का? मलिका म्हणते की तुम्ही इमोशनली विचार करतात, एकदा प्रॅक्टिकली विचार करून बघा. चिंगी जर इथे आपल्या घरात राहिली तर आपल्यासाठी किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे बघा, हे सगळं माहिती झालं तर आपल्या सोसायटीत माझी मान खाली जाईल. त्यामुळे आजी म्हणते की हे बघ, आपण त्या दोघांचं लग्न करून देऊयात. मलिका आणि अर्पिता कावऱ्या होतात. अर्पिता म्हणते की काय लग्न, आणि हे लग्न नाही होऊ शकत, तसंही चिंगी म्हणालेली आहे की तिला हे लग्न करायचं नाही म्हणून. मलिका म्हणते की आई नको, तुम्हीच एक काम करा, तुम्ही चिंगीला समजावा, ती तुमचा शब्द नाही डावलणार आणि आपण तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघू आणि तिचं लग्न लावून देऊ, तिला सेटल करून आपण भरपूर पैसे तिला देऊ. तेव्हा आता आजी म्हणते होऊ शकत नाही. तर मलिका म्हणते की आई प्लीज तुम्ही तिच्याशी बोला, ती तुमचा शब्द नाही डावलू शकणार. आजी स्पष्ट शब्दात उत्तर देते की अगं मला नवल वाटतं, तू माझ्याकडून ही अशी अपेक्षा करूच कसं शकते. मलिका म्हणते की माझी अवस्था समजून घ्या, उद्या जर अंशूने माझ्या काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर काय करायचं, त्या चिंगीने जर काही भलतं केलं तर आपण काय उत्तर द्यायचं. आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी आणि चिंगी घरात येतात. स्वानंदी सगळ्यांच्या समोर म्हणते की हो मी सांगते, आणि तुम्ही विचारलं तर काय करायचं आहे आपण, मग मी सांगते की काय करायचं आहे आपण. आणि हे बघा, राजवाडे आता नाही घरामध्ये, मग त्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते. तेव्हा सगळेजण शॉक होत आता स्वानंदीकडे पाहत असतात. आणि चिंगीला मात्र हे बाळ हवं आहे, तिच्या दुसऱ्या कोणत्याही मागण्या नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की तिचा निर्णय आपण आदराने मान्य करूयात आणि तिला सपोर्ट करूया. ती म्हणते की हो अगदी बरोबर, पण सगळ्यांनी चिंगीला सपोर्ट करायचाच. मलिका, अंशुमन, अर्पिता यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. त्यानंतर आता ह्या वेड्या मंदाने मात्र स्वेटर बाळाचं विणलेलं असतं आणि म्हणते की हो उगच विणत बसले आणि आता मात्र तुम्हाला घालणारं तर कोणीच नाही. काम करते मी, हे सर्व खोक्यामध्ये बांधून ठेवते. आणि तेवढ्याच शांतावहिनी येतात आणि मंदाताई आतमध्ये येऊ का असं विचारतात. आणि शांतावहिनी मात्र त्यांच्या मुलाला मुलगा झालेला आहे म्हणून पेढे घेऊन आलेले आहेत. आणि हे बघा, आजकालचे मुलं आहेत तर ते खूप सगळं काही उशिरा करतात, मुलं वगैरे होऊन देणं, परंतु माझ्या बाबतीत सगळं काही लवकर झालं. जोपर्यंत गुडघे काम करतात तोपर्यंत मात्र नातवाच्या मागे मी धावून घेईल. आणि तुम्हाला म्हणून सांगते की अहो, बिल्डिंगमध्ये सगळ्या बायकांच्या अगोदर तुमच्याकडे पेढे देण्यासाठी आले, कारण मंदाताईंना पहिला पेढ्याचा मान देण्याचा असेल. मंदा म्हणते की का हो. शांतावहिनी म्हणतात की अहो, तुमच्याकडून मात्र बाळाचे मोजे, टोपी, स्वेटर सगळं काही घ्यायचं आहे ना हो. मंदा म्हणते की हो, आत्ताच मी सगळं काही काढून ठेवलं होतं आणि त्यातील काही टोपी आणि स्वेटर वगैरे आता शांतावहिनीला देते त्यांच्या नातवासाठी. आता शांतावहिनी विचारतात की हे कितीला आहे, तर मंदा म्हणते की हे माझ्याकडून गिफ्ट आहे बाळाला. शांतावहिनी नको कशाला, तर आता मंदा म्हणते की नाही अहो, ती माझ्याकडून गिफ्ट समजा. शांतावहिनी म्हणतात की चल, मला हॉस्पिटलला जाण्यासाठी उशीर होतोय, मी निघते. मंदा म्हणते की हो नक्कीच, बाळाला घेऊन येत जा इकडे. आणि आता शांतावहिनी निघून गेल्यानंतर आता मंदाला खूप टेन्शन येते. आदिरा जे काही बोलली आहे ते सर्व तिला आठवते आणि लोकरीचे बंडल आणि ते स्वेटर सगळं काही एका घमेल्यात ते फेकून देते आणि त्यावर रॉकेल टाकून मात्र ते पेटून देते. आणि तिला आदिराचा जो काही तिच्या मैत्रिणींचा अपमान केलेला आहे ते सर्व आठवून मात्र ती सगळं काही पेटून देऊन म्हणते की जळून एकदाचं खाक व्हा आणि यापुढे मात्र मी कधीच तुम्हाला विनणार नाही असं मोठ्याने ओरडते. तेवढ्यात रोहन, बाबा, आदिरा, सुष्मिता ही सगळेजण धावतच येतात. रोहन म्हणतो की आई हे सर्व काय आहे. बाबा विझवण्याचा प्रयत्न करतात परंतु बाबांच्या हाताला चटका बसतो. सगळेजण आई हे काय केलंस असं विचारतात. तेव्हा आदिरा विचारते की आई हे तुम्ही विणलेले स्वेटर वगैरे होतं, तुम्ही का जाळून टाकलं. तेव्हा आता मंदा भयंकर आदिरावर चिडते आणि ओरडतच तिच्याजवळ येऊन म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे केलं, कारण तू माझं आजी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊन दिलं नाही यासाठी. आणि आदिरावर ती भयंकर चिडलेली असते. तेव्हा आदिरा मात्र आता मंदाकडे पाहत असते. त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये मलिका मात्र आता स्वानंदीला म्हणते की ह्या सगळ्याला काय अर्थ आहे, चिंगीला कोणता निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
स्वानंदी म्हणते की हे बघा, बाळ चिंगीच्या पोटात आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार केवळ तिचाच असेल. तेव्हा मलिका लगेच म्हणते की कोण कुठली ती चिंगी, माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये येते काय, त्याला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि आता ह्या मुलाच्या भविष्याचं काय असं विचारते. माझ्या मुलाला काही निर्णय घेण्याचा अधिकार वगैरे आहे की नाही, आणि ही चिंगी कोण लागून गेली, माझ्या मुलाचं आयुष्य पायाखाली तुडवणारी. तेव्हा आजी म्हणते की हे बघ मलिका, कोणीही तुझं मुलाचं आयुष्य पायाखाली नाही तुडवत, हे सगळे त्याच्या वागण्याचे परिणाम आहेत आणि त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. मलिका म्हणते की हे बघा आई, नाही, एवढी मोठी शिक्षा तुम्ही त्याला देऊ नका, आणि एकतर ह्या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा माहिती नाही, काहीतरी तिचा अगोदरपासूनच असेल. स्वानंदी पुढे येऊन काकूला गप्प राहायला सांगते आणि म्हणते की बाळाचा बाप कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, सुद्धा हे मान्य करून टाका. तर मलिका म्हणते की का मान्य करायचं, ती विसरू नका या अगोदर तिने याच घरात चोरी केलेली आहे, म्हणून ती अंशबद्दल आज सुद्धा खोटं बोलत आहे आणि पैशासाठी ह्या मुली असं करत असतात. तर अर्पिता म्हणते की हो बरोबर आहे, कारण या अगोदर मी मात्र बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे, या मुलगी पैशासाठी हे सर्व करते. आजी लगेच अर्पितावर ओरडते, अक्कल पाजळू नकोस. अर्पिता म्हणते की हो, तुला माझं पटत नाही त्यामुळे तू काय मला ओरडत असते, मी माझ्या भावाचं म्हणजे बाजू घेत आहे आणि मम्मा बरोबर बोलत आहे, कारण ही चिंगी मात्र माझ्या भावाला फसवते. स्वानंदी म्हणते की अंशुमनने लग्नामध्ये स्वतःही मान्य केलेलं आहे आणि तेव्हा तर तुम्ही होताच. तर मलिका म्हणते की त्याने हे सगळं काही प्रेसखाली तो बोलला असेल, समरने त्याला धमकावलं होतं, मग तेव्हा पोलिसात देण्याची धमकी दिली होती, मग माझा मुलगा काय करणार होता, आणि माझ्या मुलाने शेवटी मान्य केलं आणि त्याच गोष्टीचा फायदा हे चिंगीने घेतलं. अंशुमन लगेच नाटक करायला सुरुवात करतो, हे बरोबर आहे, माझी फॅमिली माझ्या विरोधात होती म्हणून मनातून मी पूर्णपणे हरलो आणि प्रेशरमध्ये येऊन हे सगळं कबूल केलं. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई ग बिचारा, आणि आता हे सगळं मान्य होण्यासाठी बाळाचा बाप कोण आहे हे सिद्ध करायला मात्र आपण पटकन त्यावर टेस्ट करूयात आणि आपण त्याची DNA टेस्ट करून घेऊयात, म्हणजे कळेल की चिंगी खोटं बोलते की अंशुमन खोटं बोलतो. आता मलिकाचं तोंड गप्प होतं तर आजी म्हणते की आता का गप्प बसलीस. तर मलिका रडण्याचं नाटक करते आणि आई प्लीज तुम्ही माझ्या मुलाला असं परक्यासारखं वागू नका, का मोलकरणीमुळे माझ्या मुलाचं आयुष्य पणाला लागलं, त्यामुळे एक आई म्हणून मी घाबरते, प्लीज मला समजून घ्या म्हणून हात जोडण्याचं नाटक करते. आणि हे बघा, मी घरातील भांडी वगैरे घासेल, काय असेल ती शिक्षा मला द्या, परंतु त्या मोलकरणीशी माझ्या मुलाचं लग्न लावून देऊ नकास, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आजी म्हणते की अगं तू स्वतः 3 मुलांची आई आहे. मग तेव्हा मलिका म्हणते की हे बघा आई, अंशूला ते चिंगीचे लग्न नाही करायचं. स्वानंदी म्हणते की तुमच्या अंशुमनचं आयुष्यपणाला नाही लागलं, परंतु ह्या मुलीचं म्हणजे चिंगीचं लागलेलं आहे. तेव्हा मलिका सुद्धा ही मानायला तयारच नसते. हे सगळं काही या मुलीने कसं जमवलं तेच मला कळत नाही. स्वानंदी म्हणते की हो, सोल्युशनचं आता जे काही आहे निर्णय तो तर कळेल, एकदा राजवाडे आल्यानंतर ते ठरवतील काय करायचं आहे ते. मलिका म्हणते की तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून बसायचं का. जी म्हणते की अगं मलिका, तू तिला का दोष देते. तर मलिका म्हणते की स्वानंदीने मात्र त्या चिंगीला आल्यापासून डोक्यावर चढून ठेवलेला आहे. ही मुलगी आल्यापासून मी पाहत होते तेव्हाच मला कळालं होतं हिचा चेहरा काहीतरी नक्की ही प्रताप करेल. मग आता बघितलेस की हिचे प्रताप तुम्ही. आणि मलिका कायम त्या चिंगीला दोष देत असते. आणि आता स्वानंदीला विचारलं की तू असं का केलंस का. आणि तेवढ्यात चिंगी म्हणते की मलिका मॅडम. तर लगेच मात्र मलिका तिच्यावर ओरडते, आणि तुझं काय आहे आता, तू आमच्यामध्ये कशाला येते, चल निघ इथून, गेट आउट. स्वानंदी रागाने मात्र मलिकाकडे पाहत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.